नांदेड शहर आणि परिसरात आज सकाळी भूकंपाचा धक्का बसला। सकाळी 8:45 भूकंपाचा हादरा जाणवला। नांदेड शहरात आणि परिसरात भूकंपाचा धक्का जाणवला। अर्धापूर तालुक्यातही अनेक गावात भूकंपाचा धक्का बसला। भूकंपाचा धक्का जाणवल्याने नागरिक घराबाहेर पडले होते। नांदेड जिल्ह्याच्या बाजूला असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील पांगरा शिंदे हे गाव भूकंपाचे केंद्र असल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सायझमॉलॉजीने दिली। या भूकंपाची तीव्रता 4.7 रिश्टर स्केल नोंदवल्या गेली। माझा बापडाच बिझनेस आहे। एवढ्या जरा भूकंप आला की पत्र पूर्ण हिलले। पत्रामुळे आम्ही बाहेर आलो। बाहेर तर मला वाटलं बंदरच आलं काय की आहे, त्याच्यामुळे पूर्ण गल्ली वगैरे सगळं जमा झाली। माझा बापडाच बिझनेस आहे, आम्ही पापड करू लागलो होतो। एकदम मोठा आवाज आला। हां, एकदम मोठ्या जोरात आला। पंखे वगैरे सगळं हललं। हां, आणि भिंती वगैरे हलू लागल्या आणि खडखड खडखड वाजलं। आम्हाला वाटलं हे काय झालं बाबा। सगळे आले तर गल्लीमध्ये सगळे जमा झाले। सोनू म्हणते भूकंप आले। त्या दरम्यान भूकंप झाला तर असं आमच्या भिंतीचं थोडंसं मातडं पडलं, भांडे पडले, असं बाजूवर जेव लागले। आमचे मालक तर अशी बाज सुद्धा हलवली, तर जाणवला सगळा भूकंप जाणवला आम्हाला। गणेश धोंडीबा नाईकवाडे आहे। आम्ही राहणार बारसगाव येथील आहोत। आज सकाळी 8:45 आम्हाला भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले। जेव्हा आम्हाला भूकंपाचे धक्के जाणवले तेव्हा आमच्या गावातील सर्व मंडळी ही बाहेर रस्त्यावर येऊन सगळे एकच चर्चा झाली की भूकंपाचा धक्का जाणवला। आणि काही जणांचं असं म्हणणं होते की आमच्या घरावरचे जे पत्र आहेत ते असे हल्ल्यासारखे वाटले आम्हाला। सगळेजण एका जागी बाहेर येऊन एकच चर्चा होती की आमच्या इथं भूकंपाचे धक्के जाणवले आहेत।